मित्रांनो, जेवताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर पावसाळ्यात आपण आजारी पडू शकतो. त्यातही काही भाज्या अशा आहेत ज्यांचं सेवन पावसाळ्यात टाळावं. ओलाव्यामुळे भाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. कोबी, पालक, इतर प्रकारच्या हिरव्या भाज्या यासारख्या हिरव्या पालेभाज्या खाणे टाळा. आर्द्रतेमुळे या भाज्यांमध्ये जास्त ओलावा असतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि सूक्ष्मजंतू वाढण्याचा धोका वाढतो. यामुळे पोटाशी संबंधित इन्फेक्शन आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. फुलकोबी, कोबी, ब्रोकोली, ब्रसल्स स्प्राउट्स इत्यादी क्रुसिफेरस भाज्यांचे सेवन देखील टाळावे. या भाज्या अतिशय पौष्टिक असल्या तरी पावसाळ्यात त्यांचे सेवन टाळावे. त्यामध्ये जास्त ओलावा असल्याने बॅक्टेरियाची वाढ होते, तसेच स्वच्छतेकडे योग्य लक्ष दिले जात नाही, त्यामुळे ते दूषित होतात. गाजर, मुळा, बीटरूट इत्यादी जमिनीत उगवणाऱ्या भाज्या खाणे टाळा. खाल्ले तरी ते पाण्याने नीट धुवून खावे. ते सॅलडच्या रूपात थोड्या प्रमाणात खा. तुम्हाला हवे असल्यास ते सूप, भाज्यांमध्ये घालून चांगले शिजवून किंवा उकळून खा. पावसाळ्यात जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण खूप जास्त असल्याने या भाज्याही जास्त पाणी शोषून घेतात. यामुळे ते लवकर कुजण्याची शक्यता असते, त्यामुळे ते रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ न ठेवणे चांगले. स्प्राउट्स खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे. विविध प्रकारच्या पौष्टिक घटकांनी युक्त अनेक कडधान्याला पाण्यात टाकल्यानंतर अंकुर फुटतात. त्यात भरपूर ओलावा असतो, त्यामुळे ई. कोलाई या जीवाणूंना वाढण्याची मुबलक संधी मिळते. पावसाळ्यात ते कमी खाणे किंवा नीट उकळल्यानंतर सेवन करणे चांगले. मशरूम ही देखील एक भाजी आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते, परंतु ती बाजारात बॉक्समध्ये पॅक करून उपलब्ध आहे. कधीकधी हे ताजे देखील नसतात. अशा परिस्थितीत आपण पावसाळ्यात त्यांचा वापर पूर्णपणे कमी केला पाहिजे. ओलावा आणि दमट परिस्थितीमुळे मशरूममध्ये बुरशी आणि जीवाणू वेगाने विकसित होतात. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे किंवा पाचक विकार आहेत त्यांनी विशेषतः सावध असले पाहिजे, कारण मशरूम पचण्यास सोपे नाही. वांगी खाणे देखील धोकादायक ठरू शकतं. या भाजीपासून काही लोकांना बुरशीजन्य आजार होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात जास्त आर्द्रता असल्याने बुरशीची वाढ वाढते, त्यामुळे जीवाणू आणि बुरशी झपाट्याने वाढतात. अशा परिस्थितीत ते रोज न खाणे चांगले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.